त्यांचं स्वागत करूयात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण दीप प्रज्वलन करणार आहोत. मी मंचावरील मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावरील दीपाचं प्रज्वलन करावं. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मृतं गमय. अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या उजेडाकडे जाण्यासाठीचे ज्योत प्रज्वलन हे प्रतीक. मंचावरील मान्यवरांनी केलेले हे प्रातिनिधिक ज्योत प्रज्वलन या कार्यक्रमाचे मांगल्य वृद्धिंगत करणारे ठरो. सर्व मान्यवरांचे धन्यवाद. कृपया आसनस्थ व्हावं. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वैचारिक वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरि ओम. धन्यवाद विनयजी. ज्योतप्रज्वलन आणि राष्ट्रकल्याण प्रार्थनेच्या सात्विक वातावरणात या कार्यक्रमाची वाटचाल पुढे जात आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे मुख्य कार्यालय असलेल्या मनशक्ती प्रयोग केंद्र या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने यशशांतीसाठी न्यूवे या सेवाभावी उपक्रमाचे आयोजन आज आणि उद्या दिनांक 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी नाशिकमध्ये करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आवर्जून उपस्थित असलेल्या सभागृहातील सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. आधुनिक विज्ञानाच्या माध्यमातून मानवी जीवनातील खऱ्या सुखाचे तत्वज्ञान मांडणाऱ्या स्वामी विज्ञानानंद यांनी विविध ज्ञानशाखांचा अभ्यास केला, प्रयोग केले, साधना केली, 36 प्रकारची वेदनादायक तपे केली. आत्मशुद्धीच्या अशा कसोट्यांवर सिद्ध झाल्यानंतर या तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी, लोकसेवेसाठी त्यांनी मनशक्ती प्रयोग केंद्राची स्थापना केली. 200हून अधिक पुस्तके, 50 निवासी आणि अन्य अभ्यासवर्ग आणि 50 मानस चाचण्या ही संस्थेच्या सेवा कार्याची माध्यमे आहेत. यशशांतीसाठी न्यूवे हा मनशक्तीच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या 6 महसूल विभागात आयोजित होत असलेला असा 2 दिवसीय सेवाभावी उपक्रम आहे. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून आलेले आदरणीय श्रीयुत विनायक गोविलकर यांचा अत्यल्प परिचय मी वाचून दाखवतो. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या श्री विनायक गोविलकर यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. एक विद्वान प्राध्यापक, निष्णात अर्थतज्ञ, सिद्धहस्त लेखक, अभ्यासू वक्ता आणि संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू आपल्याला परिचित आहेत. शासनाच्या अनेक समित्यांवर आणि अनेक विद्यापीठांमध्ये उच्चपद भूषवलेले श्री गोविलकर हे अनेक बँकांच्या संचालकपदी कार्यरत आहेत. तसेच मार्गदर्शक आणि सल्लागार म्हणून अनेक क्षेत्रात सेवा देत आले आहेत. नाशिकमधील सुप्रसिद्ध श्री गुरुजी रुग्णालय या धर्मादाय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष म्हणून मोलाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. 61हून अधिक पुस्तके आणि 1500हून अधिक लेख लिहिलेल्या गोविलकरांचा नाशिक भूषणसह चार्टर्ड अकाउंटंट इन सोशल सर्व्हिस यासारख्या अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. मनशक्तीचे कार्यकारी विश्वस्त श्री प्रमोद भाई यांना मी विनंती करतो, मनशक्तीचे ज्ञानसाहित्य आणि या कार्यक्रमाचे स्मृतिचिन्ह देऊन त्यांनी श्री गोविलकर यांचे स्वागत करावे. पाहुण्यांच्या शिवाय व्यासपीठावरील अन्य मान्यवरांचाही मी संक्षिप्त परिचय करून देतो. श्री प्रमोद भाई शिंदे, कार्यकारी विश्वस्त मनशक्ती संस्था.
मनशक्ती संस्थेच्या स्थापनेपूर्वीपासून स्वामी विज्ञानानंद यांच्या मार्गदर्शनाखाली 20 वर्षांहून अधिक काळ कार्य करण्याची संधी त्यांना मिळाली. संस्थेच्या चौफेर विकासाचे नेतृत्व करणारे श्री प्रमोदभाई हे मनशक्तीच्या साधक कार्यकर्त्यांचे श्रद्धास्थान आहेत. प्रमोदभाईंच्याच डावीकडे माझ्या उजव्या बाजूला बसलेले श्री अजित फापाळे हे मनशक्ती केंद्राचे जीवनदानी साधक आहेत आणि उत्तर महाराष्ट्रातील मनशक्तीच्या कार्याचे ते संपर्क प्रमुख आहेत. लहानपणापासून संस्थेशी जोडल्या गेलेल्या अजित फापाळे यांनी काही काळ यशस्वी व्यवसाय केला. पुढे त्यातच न अडकता गेली सुमारे 20 वर्षे मनशक्तीच्या माध्यमातून समाजकार्यासाठी त्यांनी अवघं जीवन समर्पित केलं आहे. व्यवसायाचा पूर्वानुभव त्यांच्या गाठीशी असून मनशक्तीच्या विविध प्रकल्पांचे नेतृत्व ते करत आहेत. मनशक्तीचे नाशिकमधील ज्येष्ठ साधक श्री रवींद्र वैद्य हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. फोटो, पुतळा, स्मारक आणि नमस्कार नाकारणाऱ्या स्वामीजींचे कार्य मनशक्ती संस्था समाजापर्यंत सेवाभावाने पोचवत आहे. शासकीय अनुदान, कोणाकडूनही देणग्या किंवा कर्ज न घेता निस्वार्थ साधक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संस्था हे सेवाकार्य गेली 50 वर्षे अविरत करत आहे. स्वामीजींनी दिलेले तत्व शिरोधार्य मानून साधन शुचितेच्या कसोट्यांवर उतरत मनशक्तीच्या बहुपेडी कार्याचं नेतृत्व करण्याचं असिधारा व्रत ज्यांनी कसोशीनं पाळलं असे श्री प्रमोदभाईंना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. यशस शांतीसाठी न्यू वे या मनशक्ती केंद्राच्या सुवर्ण महोत्सवाच्या विशेष उपक्रमासाठी आत्ता आपण जमलेलो आहोत. व्यासपीठावरील डॉक्टर विनायकराव गोविलकर, मनशक्तीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, नाशिकचे प्रतिनिधी श्रीयुत रवींद्र वैद्य, अजित फापाळे, सुहासदादा, मनशक्तीचे साधक आणि आपण सर्वजण. जे विद्यार्थी आहेत त्यांना मला विचारायचं आहे, माइंड जिममध्ये तुम्ही खाली जाऊन आलात का? किती जण जाऊन आले? हातवरती करा. बरं. आणि इथे बसलेल्या भगिनींपैकी तुम्ही जाऊन आलात का? तिकडे कोण कोण जाऊन आलंय? बरं, ठीक आहे. आता हा उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण सगळ्यांनी तिथे जायचं आहे. यशस शांतीसाठी न्यू वे हा उपक्रम नाशिकमध्ये आपण घेतो आहोत. 2014 साली नाशिकमध्येच दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये नाशिक व्हिजन किंवा व्हिजन नाशिक हा एक भव्य कार्यक्रम आपण 4 दिवस घेतला होता. त्यानंतर नाशिकमध्ये छोटे मोठे उपक्रम अनेक झाले, पण जरा मोठ्या स्वरूपाचा असा हा उपक्रम आपण मुलांसाठी, पालकांसाठी, शिक्षकांसाठी, सर्व वयोगटासाठी आपण घेतलेला आहे. आता इथे विद्यार्थीसुद्धा बसलेले आहेत, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आहेत, पालक वर्ग आहे, शिक्षक वर्गही आहे. या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून एक गोष्ट महत्त्वाची असते आणि ती म्हणजे आपल्या सगळ्यांना आयुष्यामध्ये यश हवं असतं. पण यश हवं आहे ते मिळवताना काय करावं? मनशक्ती केंद्र सांगतं, यश जरूर मिळवा, पण यश घेताना मनावर जास्त ताण घेऊ नका. आता थोडे ताण घ्यावेच लागणार आहेत, त्याला पर्याय नाही, कारण ताण घेतल्याशिवाय आपल्याला पुढे थोडंसं सरकता येत नाही. पण ताणाचे दुष्परिणाम मात्र आपल्याला टाळले पाहिजेत आणि म्हणून ताणमुक्त यश हे आपलं उद्दिष्ट आपण ठेवायचं आहे. आता मुलं इथे बसलेत, त्यांना मला सांगायचं आहे, आपल्याला जर आयुष्यात यश मिळवायचं असेल तर एक बीजमंत्र म्हणजे महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा आणि ते म्हणजे एकाग्रता यशो बीजम. आमचे फापाळे सर नेहमी सांगायचे, ते तर हाडाचे शिक्षक होते. विद्यार्थी पाहिले की एकदम खुश होऊन जायचे आणि म्हणायचे, मुलांनो
यश मिळवायचं आहे ना, एकाग्रता यशोबीजम. एकाग्रता ठेवा, तुम्हाला आयुष्यात यश नक्की मिळवेल. मोठ्यांना ते सांगायचं आहे, यश मिळवा, पण त्याला शांतीची आणि समाधानाची जोड द्या. त्यामुळे आपलं आयुष्य धन्य होऊ शकतं. मग या सगळ्यासाठी काय पाहिजे? या सगळ्यासाठी त्याच्याबरोबर जे पाहिजे ते म्हणजे आपण ज्या सभागृहात बसलेलो आहोत त्या सभागृहाचं महत्त्वाचा रोल, त्याच्यात भूमिका आहे, ते म्हणजे गुरुदक्षिणा. गुरुदक्षिणा या हॉलमध्ये आपण बसलेलो आहोत. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे जे चांगलं शिकवतात, आईवडील आपल्याला चांगलं शिकवतात, घरचे आजी आजोबा असतील ते चांगलं शिकवतात, शिक्षक आहेत आणि समाजातले अनेक चांगली लोक आपल्याला काही ना काहीतरी मार्गदर्शन करत असतात. मग त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आपण मनात बाळगायची आहे. म्हणजे मेंदूमध्ये यशाचा निश्चय हवा, हृदयामध्ये शांती हवी आणि मनामध्ये कृतज्ञता हवी. ह्या ज्या 3 गोष्टी आपण आपल्या आयुष्याला जोडल्या तर आपल्या आयुष्यामध्ये उत्तम प्रगतीसुद्धा होईल. पण ती प्रगती करत असताना त्याचे ताण आपल्यावर जास्त येणार नाहीत. अर्थात व्यवहारामध्ये असताना ताण किती असावेत, कशासाठी असतात आणि ते टाळावेत कसे, याचं उत्तम मार्गदर्शन माझ्यापेक्षा गोविलकर सर आपल्याला नक्की करू शकतील, कारण ते या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. मला तुम्हाला या सगळ्याबरोबर सांगायचं आहे की या 2 दिवसामध्ये आपण सगळ्यांनी या परिसरात जे जे उपक्रम होणार आहेत, ज्या ज्या बैठका होणार आहेत, त्या सगळ्यामध्ये नक्की सहभाग घ्या. तुम्हाला या सगळ्यामध्ये भरभरून पुढे जाता यावं, आयुष्यात यश मिळवावं, यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद प्रमोद भाई. ज्यांचा संवाद ऐकण्यासाठी आपण सगळेजण उत्सुक आहोत असे डॉक्टर गोविलकर, प्रकांड पांडित्य असूनही अत्यंत रुजू स्वभाव असलेल्या डॉक्टर गोविलकर यांना आपण आत्ता ऐकणार आहोत. संत ज्ञानेश्वरांनी सज्जनांचं वर्णन करताना म्हटलं आहे, मार्तंड जे तापहीन, सूर्यासारखे तेजस्वी पण तरीही चटका नाही तर आपल्या अस्तित्वाने आश्वासक ऊब इतरांना देणारे असे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर विनायक गोविलकर यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करावे. नमस्कार. मंचावर उपस्थित श्रीमान शिंदेजी, श्रीमान वैद्य, श्रीमान फाफाळे, मनशक्ती केंद्राचे सर्व कार्यकर्ते, साधक आणि उपस्थित बंधू भगिनींना, 2 कामं मला करायला सांगितलेत. पहिलं काम म्हणजे या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं जाहीर करणे. ते मी पहिल्यांदा करतो. 2 दिवस आपल्या सगळ्यांना नाशिककरांना एक मोठी मेजवानी मनशक्ती केंद्राच्या वतीने इथे उपलब्ध करून दिली आहे. मी इथे येण्याच्या आधी खाली सगळं माइंड जिममध्ये थोडंसं जिम करून आलो आहे आणि खरोखर मनाला, बुद्धीला व्यायाम घडेल अशी सगळी रचना त्या ठिकाणी आहे. आपणही जरूर त्याचा लाभ घ्या. इथे वेगवेगळी सत्र होणार आहेत 2 दिवस, त्या सत्रांचाही लाभ आपल्याला मिळणार आहे, तोही जरूर घ्या. आणि आपल्या पाल्यांना मुख्यत्वे करून इथे घेऊन या. थोडासा वेगळा दृष्टिकोन आपल्याला नक्की मिळेल. आणि दुसरं काम सांगितलंय ते म्हणजे थोडं माझं मनोगत व्यक्त करायला सांगितलंय. आणि हे काम करायला मला त्यांनी 15 मिनिटं दिलेत.
हे अशासाठी सांगितलं की आता 15 मिनिटं तुम्हाला मला ऐकायचं आहे. कारण शेवटी तुम्ही जर ठरवलं तरच ऐकणार आहात. तुम्ही जर ऐकायचं नाही असं ठरवलं तर ऐकणार नाही आहात इथे बसून सुद्धा. हे सगळं शेवटी तुमचं मन ठरवणार आहे, ऐकायचं की नाही ऐकायचं. बघा, विचार करा, तुम्हाला मला सगळ्यांना 2 प्रकारच्या शक्ती आहेत. एक शक्ती जी आहे ती करण्याची शक्ती आहे, आणि ती आपल्याला जी 5 कर्मेंद्रिय दिली आहेत त्यातून आपण करू शकतो, ही करण्याची शक्ती आहे. पण ही शक्ती जरी आपल्याकडे असली तरी आपण बऱ्याच वेळा काय करतो बघा, आपल्या मनामध्ये येतं हे मी करू शकेन, हे मी करू शकणार नाही. कोण ठरवतं? मनच ठरवतं. हे मी करीन, हे मी करणार नाही. म्हणजे मी करू शकतो पण करणार नाही. मी करू शकत नाही तरी पण मी करीन. गिरनार पर्वत निदान ऐकून तरी माहिती असेल, काही जाऊन आले असतील. 10,000 पायऱ्या आहेत आणि वर दत्ताचं स्थान आहे. तुम्ही खाली उभे राहा, एक 5-25 जणांचा घोळका करून खाली उभे राहा, आणि मग काय प्रतिक्रिया येतात ते बघा. तो वर 10,000 पायऱ्या चढून गेल्यानंतर दिसणारं दत्ताचं स्थान, त्या घोळक्यातले काही जण काय म्हणतील, वा किती छान आहे, चला चढून जाऊ. काही जण काय म्हणतील, 10,000 पायऱ्या कसं शक्य आहे. काही जण आणखीन काय म्हणतील, देव सगळीकडेच आहे, कशाला वर जायचं. हे कोण ठरवतं? हे ठरवतं आपलं मन. म्हणजे आपल्याकडे एफिशियन्सी आहे की नाही, ॲबिलिटी आहे की नाही, क्षमता आहे की नाही, हा एक भाग आहे. पण त्या क्षमता वापरायच्या की नाही हा दुसरा भाग आहे. देवानी तुम्हाला मला सगळ्यांनाच 5 इंद्रिय सारखीच दिलेत. थोडी ताकद कमी जास्ती असेल, पण आपण करू शकतो. जे करू शकतो ते करायचं की नाही करायचं हे कोण ठरवतंय? हे आपलं मन ठरवत आहे. तसंच आपल्याला दुसरी एक शक्ती दिली आहे. ती शक्ती म्हणजे जाणण्याची शक्ती, समजून घेण्याची शक्ती, माहिती करून घेण्याची शक्ती, समजून घेण्याची शक्ती. आणि त्याच्याहीसाठी 5 इंद्रिय दिलेत. त्यांना आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो. डोळे असतील, जीभ असेल, कान असेल वगैरे. याच्यातनं आपल्याला माहिती मिळणार आहे. पण ती माहिती, उदाहरण सांगतो, तुम्हाला समजा छान एक वाटीभर बासुंदी तुमच्या समोर ठेवली, तुमच्या आवडतीची. आता त्या बासुंदीचं जास्ती वर्णन नाही करत. अगदी सांगायचं तर खूप छान आटवलेली आहे, त्याच्यात चारोळ्या टाकलेल्या आहेत, चांदीच्या वाटीत ठेवली आहे, चांदीचा चमचा ठेवला आहे. तुमच्या आवडतीची बासुंदी तुमच्या समोर आहे. आणि आता तुमच्या मनात असं आलंय, कधी एकदा ती वाटी तोंडाला लावतो आणि तेवढ्यात तुमचा मोबाईल वाजला आहे. असं समजून चला, एक सिप घेऊन झाली आहे आणि त्याची चव कळली आहे. मोबाईल वाजला म्हणून मोबाईल घेतला आणि तुम्हाला फोन आला आणि कोणीतरी सांगितलं की अरे कुठे आहेस तू? मी विचारलं का रे काय झालं? नाही, तुझ्या बायकोला ॲक्सिडेंट झालाय, तिला अमुक ठिकाणी ॲडमिट केलंय. तुमचं उत्तर असं येईल का, थांब जरा ही वाटी संपवतो मग येतो. आवडीची बासुंदी आहे, तिची चव पण तुम्ही घेतलेली आहे, पण आता बासुंदी न घेता ती तशीच ठेवून मला तिकडे गेलं पाहिजे, हे कोण ठरवतं? हेही मनच ठरवतं. म्हणून आपण म्हणतो की नाही, मन लागत नाही, मन थाऱ्यावर नाही. म्हणजे
काम करण्याची इंद्रिय आहेत, त्यांच्यात क्षमता आहे, त्यांच्यात ताकद आहे. जाणून घेण्याची क्षमता असलेली इंद्रिय आपल्याकडे आहेत, ती पण सक्षम आहेत. पण ह्या दोन्ही प्रकारच्या इंद्रियांना कामाला लावायचं काम कोण करतं? ते मन करत असतं. दुसरं आहे, माझ्याकडे या क्षमता आहेत हेही कोण सांगतं? बऱ्याच वेळा आपण विसरून जातो की आपण हे करू शकतोय. अहो, तुम्ही माझं तर सोडून द्या. तो हनुमंत एवढा ताकदवान, जन्मल्याबरोबर सूर्याला गिळायला गेला. पण ज्यावेळेला लंकेला जाण्याची वेळ आली आणि समुद्राच्या अलीकडे उभा राहिला, त्यावेळेला तो काय म्हणतो? प्रभू, एवढा अथांग सागर आहे, पलीकडे जाऊ कसा? क्षमता होती की नाही? क्षमतेचा विसर पण पडतो. त्याची आठवण कोण करून देतं? ती आठवण सुद्धा मनच करून देतं. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या सगळ्या क्षमता, एकीकडे ॲबिलिटी आणि एफिशियन्सी आहे, दुसरीकडे कन्व्हिक्शन अँड कमिटमेंट आहे. मला असं वाटलं पाहिजे की माझ्यात क्षमता आहे, हे जाणून घेणं मनाचं काम आहे. आणि त्याप्रमाणे कामाला लावणं हेही मनाचंच काम आहे. ही मनाची शक्ती सगळ्यांना देवाने दिली आहे. आपल्याकडे दुर्दैवाने आज काय होतंय? शारीरिक शक्ती आणि बौद्धिक शक्ती वाढावी म्हणून खूप उपाययोजना आहेत. व्यायामशाळा असेल, जिम असेल, शरीर चांगलं राहावं म्हणून, बुद्धीचा विकास व्हावा म्हणून अनेक योजना आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, कोर्सेस आहेत. पण मला सांगा, या दोन्हींना कामाला लावणारी जी मन नावाची शक्ती आहे, तिच्या विकासासाठी आज काय आहे व्यवस्था? आपल्या लक्षात येईल, व्यवस्थाच नाही आहे. पूर्वी तरी निदान एकत्र कुटुंबामध्ये, घरामध्ये काहीतरी इनफॉर्मल, अनौपचारिक अशी व्यवस्था होती. आज दुर्दैवाने विभक्त कुटुंबात ती पण नाही आहे. मग मनाची एवढी मोठी शक्ती असताना सुद्धा तिचा विकास आणि तिचं चॅनलायझेशन, योग्य दिशेने तिला घेऊन जाणं, हे करण्यासाठी विशेष प्रयत्न हवेत की नकोत? आणि जर मनच शांत नसेल, आपल्याकडे फार छान सांगितलंय, मनःषष्ठानि इंद्रियाणि. मन हे 6वं इंद्रिय आहे. श्रोत्रम चक्षुस्पर्शनंच रसनम घ्राणमेवच, ही 5 सगळी आपली ज्ञानेंद्रिय आहेत. अधिष्ठाय मनश्चायम विषयान उपसेवते, ही सगळी ज्ञानाची साधनं आहेत. पण त्याचं अधिष्ठान काय आहे? त्याचा मूळ पाया काय आहे? कशावर हे सगळं आपल्याला अनुभवायला येतं? ते मन आहे. आणि त्या मनाच्या विकासासाठी, मनाच्या एकूणच प्रगतीसाठी, आणि जो शब्द इथे मांडलाय शांतीसाठी, विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. आणि हे जर का एकदा आपल्या डोक्यात बसलं, तर मग हे जरा शास्त्रीय पद्धतीने कुठे होईल, चांगल्या पद्धतीने कुठे होईल, कमी वेळेमध्ये कुठे होईल, ज्याने अनुभव घेतलाय, प्रयोग केलेत, अशांकडनं जर ह्या बाबतीत मार्गदर्शन मिळालं तर चांगलं होईल का? यासाठी मला वाटतं मनशक्ती केंद्र हे जे काही काम करतं आहे, त्याला त्यांनी नावच मनशक्ती दिलंय. आणि या शक्तीतनं शांती साधायची आहे, या शक्तीतनं यश मिळवायचं आहे. त्याचे प्रयोग म्हणून मनशक्ती प्रयोग केंद्र. अनुभवातनं शिकायचं सगळं, प्रयोगातनं अनुभव येणार आणि अनुभवातनं शहाणपण येणार आहे. म्हणून मी ह्या केंद्राला खूप खूप शुभेच्छा देतो, या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो. मला इथे बोलवलं, माझा लांबलचक परिचय करून दिला, त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. गोविलकर सरांना ऐकणं ही एक पर्वणी असते आणि त्याचा एक अत्यल्प लाभ आपल्या सगळ्यांना या निमित्ताने मिळाला.
मनशक्ती केंद्राचे जीवनदानी साधक अजित फापळे यांना मी विनंती करतो की त्यांनी कृतज्ञता प्रदर्शन करावं. हरिओम. आपण आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी जे प्रयत्न करत असतो, सरांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपल्या क्षमता ओळखून आपण जे काही कार्य करण्याचा प्रयत्न करतो, या कार्यामध्ये जे यश आपण मिळवतो त्या यशासाठी जी शक्ती आपण खर्च करतो, ती शक्ती मिळवण्यासाठी काही काळ शांतीची आवश्यकता असते. आणि ज्यावेळेला शक्ती आणि शांती यांचा मेळ, यांचा समन्वय आपण चांगल्या पद्धतीनं घालू शकतो, त्याच वेळेला मिळालेलं यश हे दीर्घकाळ टिकू शकतं. आणि म्हणून हे दीर्घकाळ टिकणारं यश मिळवण्यासाठी आपण यशशांतीसाठी न्यूवे म्हणजे नवा मार्ग, तर हा मनशक्ती केंद्राच्या माध्यमातून आपण पुढचे 2 दिवस समजावून घेणार आहोत. या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी माननीय डॉक्टर विनायक गोविलकर सर, ज्येष्ठ अर्थतज्ञ, शिक्षणतज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, आज या कार्यक्रमासाठी मनशक्ती केंद्राच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेत. त्याबद्दल त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचबरोबर मनशक्ती केंद्राचे कार्यकारी विश्वस्त माननीय प्रमोदभाई शिंदे हे सुद्धा आज या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आहेत. त्यांच्याही प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचबरोबर नाशिक केंद्रातील ज्येष्ठ साधक श्री रवींद्र वैद्य हे सुद्धा वयोमान किती असलं तरी ते आमच्यासारख्या तरुणांना लाजवतील एवढं काम ते करत असतात, तर तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांच्याही प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचबरोबर आपण सर्व बंधू भगिनी, विद्यार्थी, मित्रमैत्रिणी हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मनशक्ती केंद्राच्या विविध केंद्रातील साधक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या सर्व मान्यवरांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. हरिओम.